त्याचं झालं असं काही, ब्रेडची डेट संपत आलेली, आता आजच्या दिवसात हा ब्रेड संपवायचा होता. म्हटलं आता चला याचं काहीतरी करूया. हे ब्रेड क्रम्स करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर आणि काजू बदाम आणि वेलची टाकून हे बारीक करून घेतलं. आता मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलं आणि यामध्ये आता हे डेसिकेटेड कोकोनट होतं, ते पण ओल्या नारळापासून मी घरीच तयार केलेलं होतं, ते पण टाकलं आणि हे आपण ब्रेड क्रम्स जे तयार करून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घेतले. आता 10 वाले हे 2 मी मिल्क पावडरचे पॅकेट टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं अगदी नकळत दूध टाका. माझ्याकडून थोडंसं किंचितसं जास्तच झालं, ह्याच्यापेक्षा पण तुम्ही कमीच दूध टाका आणि मस्त असं मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवायचं नाही, अगदी हलकंच एकदाच फिरवून घ्या. आणि यामध्ये आता मी कलर मिक्स केले. आता मला तिरंगा 26 जानेवारी होती म्हणून म्हटलं आपण या कलरमध्ये तिन्ही करूया. पण तुम्हाला सांगायचं होतं की कलर अजिबात मिक्स करू नका, कलरमध्ये खारटपणा असतो, तो या बर्फीमध्ये सुद्धा नंतर उतरतो. तर मस्त अशी बर्फी तयार. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.